शिमगा म्हणजे कोकणातला सर्वात मोठा सण असलेल्या या पारंपरिक होलिकोत्सवाचा आनंद गावागावात दिसू लागलाय। फाग पंचमीला होळी उभारून विधिवत पूजन करून या शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे। तर या शिमगोत्सवासाठी गावोगावच्या देवदेवतांना रूप लावण्याची लगबग ग्रामस्थांची पाहायला मिळते। परंपरा, उत्साह आणि मानपान यांचा संगम असलेल्या शिमगोत्सवाला मंगळवारी फाग पंचमीपासून सुरुवात झाली आहे। शिमगोत्सवात फाग पंचमीला होळी उभारून विधिवत पूजन करून या शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे। हा सण प्रत्येकाच्या अंगात एक वेगळेच चैतन्य व उत्साह संचारतो। या शिमगोत्सवाची रंगत अगदी पौर्णिमेपर्यंत धुलीवंदनापर्यंत सुरू राहते। पण त्यापूर्वी ग्रामदेवतेंच्या पालख्या सजण्यासाठी, देवांना रूप लावण्यासाठी ग्रामस्थांची लगबग सुरू होते। त्यानुसार ग्रामदेवतेंच्या मंदिरातून पालख्या सजून देवांना रूप लावण्यास प्रारंभ झालाय। रत्नागिरी जवळच्या मिरजोळे गावी श्री कालिका देवीच्या पालखीला सजवून देवांना रूप लावण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिपूर्व वातावरणात आणि उत्साह वातावरणात पार पडला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।